आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या भोंदू खरातचे कारनामे। पोपटराव पवार भुसेनचे पीए खरातकडे गेले होते। अंजली दमानिया यांचा दावा। दीपक केसरकर यांचे खरात सोबत 19 कॉल तर जयंत पाटील यांचे देखील अशोक खरात सोबत कॉल्स। अंजली दमानिया यांची माहिती। अभिजित भांडे पाटील नावाच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडून चाकणकरांसह सर्वांना वाचवण्यासाठी मोठी मदत। अंजली दमानिया यांचा मोठा दावा। भांडे पाटील यांना पदमुक्त करा। त्यांचे खरातांशी 2 फोनवरून 143 आणि 53 वेळा फोन कॉल्स। दमानियांचा दावा। चाकणकर धनंजय मुंडेंप्रमाणे मीडिया ट्रायल झाल्याचं बोलतायत। आरोप झाल्यावर धनंजय मुंडेंसारख्याच चाकणकर गायब का? अंजली दमानिया यांचा सवाल। खरातचा मोबाईल बंद होईपर्यंत चाकणकरांचा कॉल। दमानियांचा दावा। चाकणकरांना अटक व्हावी म्हणून अदिती यांनी काय पाठपुरावा केला? चाकणकरांवर कारवाई व्हावी म्हणून तुम्ही काय करताय? मंत्री अदिती तटकरे कुठे आहेत? सुषमा अंधारेंचा सवाल। दादांच्या घराबाहेर भानामती झाली तेव्हा खरात ठाण्यात होता। अंजली दमानिया यांचा मोठा दावा। 34 सेकंदात 6 आर्थिक व्यवहारांचे ट्रान्झॅक्शन झाले। पोलिसांनी या संपूर्ण प्रकाराचा तपास करावा। अंजली दमानिया यांची मागणी। तर सीडीआर खरे की खोटे? ते खरे असतील तर शिंदे केसरकर यांची चौकशी कधी? सुषमा अंधारेंचा सवाल। परतवाड्यातील बुलडोझर चालवला चांगली गोष्ट। खरातच्या फार्म हाऊसवर बुलडोझर चालवला जात नाही यासाठी तटकरे यांचा आशीर्वाद आहे की ठाण्याचा आहे? चाकणकरांच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी? सुषमा अंधारे यांचा सवाल। चाकणकर मुख्यमंत्र्यांना भेटल्या आणि मग राजीनामा दिला। मुख्यमंत्र्यांनी चाकणकरांना बोलवून राजीनामा घेतला असेल तर त्यांच्याकडे काहीतरी माहिती असेल। सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। मुंदू अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरातचा नवा कारनामा। शिर्डीतील 4 एकर जमीन खरेदी व्यवहारासाठी राष्ट्रीयकृत बँकेतील खात्यांचा वापर। या बँक खात्यांप्रकरणी चौकशी। खात्यांमधून तब्बल 17 कोटींचे व्यवहार झाल्याची प्राथमिक माहिती। तर भोंदू खरातच्या मालमत्तांचे 2 गोण्या कागदपत्र ईडीच्या पथकाकडून जप्त। खरातसारखी प्रकरणं राजकारणाच्या सोयीनुसार बाहेर येतात। कुणाची तरी बत्ती लावण्यासाठीच ठेवणीतल्या गोष्टी बाहेर काढल्या जातात। भोंदू खरातच्या प्रकरणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं वक्तव्य। आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। ठाकरेंच्या शिवसेनेत आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष करण्याच्या हालचाली। आगामी कार्यकारिणी बैठकीत ठराव मांडणार सूत्रांची माहिती। तर माझ्या कार्याध्यक्षपदाबाबतच्या चर्चा तथ्यहीन। आदित्य ठाकरे यांचं स्पष्टीकरण। आदित्य ठाकरे यांचं नाव समोर आलं तर स्वागत आहे। उद्धव ठाकरे पक्षाबाबत निर्णय घेतात। संजय राऊत यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे देखील कालांतराने पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते। संजय राऊत यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे यांनी राजकारणातून निवृत्त व्हावं। आदित्य ठाकरे यांच्याकडून हा संकेत देण्याचा प्रयत्न। संजय शिरसाट यांचा निशाणा। तर आमच्या पक्षात होणाऱ्या बदलांमुळे इतरांना मोड काढतायत। किशोरी पेडणेकर यांचा पलटवार। अर्थ खातं आणि महिला आयोग राष्ट्रवादीकडेच राहणार। राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याची माहिती। दरम्यान अर्थ खातं अधिवेशनापूर्वी फडणवीसांनी स्वतःकडे ठेवलं होतं। एमआयएमच्या नगरसेविका सेहर शेख यांच्याकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल। बनावट जातीचा दाखला मिळवत फसवणूक केल्याचा आरोप। सेहर शेख यांचं नगरसेवक पद अडचणीत येण्याची शक्यता। मंत्रालयाला एलिट गार्डचं संरक्षक कवच। मुख्य प्रवेशद्वारावर घातक शस्त्रांसह कमांडो तैनात। मंत्रालयाला दहशतवादी कारवायांचा धोका असल्यानं कमांडो तैनात। मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत चोरीची घटना। ठाकरेंच्या नगरसेविका लक्ष्मी भाटिया यांच्या पर्समधून 20,000ची चोरी। लक्ष्मी भाटिया ठाकरेंच्या सेनेच्या नगरसेविका। बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात। रोहित पवारांकडून काटेवाडीत घोंगडी बैठक घेण्यास सुरुवात। रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार बहीण सई पवार यांची उपस्थिती। सरकार चालवत आहेत की फरार गँगचं पालकत्व घेत आहेत? अंबादास दानवे यांचा ट्विट करत सरकारवर निशाणा। आरोपी स्वतःहून गायब झालेत की सरकारनं गायब केले? दानवेंचा सवाल। आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय घडामोडी। नागपूर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांचा सस्पेन्स अखेर संपला। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी 6 जणांच्या नावावर केलं शिक्कामोर्तब। 20 एप्रिलला होणाऱ्या पालिकेच्या सभेत प्रक्रिया पूर्ण होणार। शिंदेंच्या शिवसेना सदस्यालाही 1 जागा मिळण्याची शक्यता। आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात शिंदेंच्या युवा सेनेचा युवा महोत्सव होणार।
कार्यक्रमाला एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार. वरळीच्या डोम येथे शनिवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 दरम्यान भव्य मेळावा होणार. पश्चिम बंगालमध्ये सत्तेसाठी भाजपचे पदाधिकारी कामाला. 18 एप्रिलला सीएसएमटी वरून विशेष रेल्वे पश्चिम बंगालसाठी निघणार. 7,000 मतदारांना मतदान करता यावं यासाठी विशेष प्रयत्न. कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघाच्या कारभाराच्या चौकशी प्रकरणात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची एंट्री होण्याची चर्चा. गैरकारभाराची चौकशी करून प्रशासक नेमण्याची शिवाजी पाटील यांची मागणी. तर मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर किरीट सोमय्या यांचीही भेट घेतल्याची माहिती. अकोल्यात महापालिकेत पुन्हा राडा. भाजपचे विजय अग्रवाल आणि शिवसेनेचे सागर भारुका एकमेकांच्या अंगावर धावून गेले. शिवीगाळ करत दोघं एकमेकांच्या अंगावर धावून गेले. भाजपचे सम्राट चौधरी बिहारचे नवे मुख्यमंत्री. बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री विराजमान. भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी सम्राट चौधरी यांची निवड. सम्राट चौधरी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. भारत अमेरिका व्यापार करारावर वाटाघाटींसाठी भारतीय शिष्टमंडळाचा पुढील आठवड्यात अमेरिका दौरा. 20 ते 22 एप्रिल दरम्यान होणार चर्चा. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कराराला विलंब. भारत सध्याच्या 10% अमेरिकी शुल्कापेक्षा चांगला करार मिळवण्यासाठी प्रयत्न करणार.